नमस्कार, निष्ठाच आर्ट्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन आले आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला नऊवारी साडी शिकवणार आहे। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नऊवारी साडी शिकवली होती, ती मस्तानी पॅटर्न मध्ये शिकवली होती। तर आजच्या व्हिडिओमध्ये जी नऊवारी साडी शिकवणार आहे ती मी ब्राह्मणी काष्टा मध्ये शिकवणार आहे। तर तुम्हाला ती पहिले साडी दाखवते। हे बघा, ही ब्राह्मणी काष्टा मध्ये मी बनवली आहे। त्यानंतर या साडीला जसं मी प्लेट्स दिलेले आहेत, पहिल्या साडीला पण मी प्लेट्स दिल्या होत्या। जसं ती मी फक्त साडी शिकवली होती त्याला पण मी प्लेट्स दिल्या होत्या, त्या प्लेट्स वेगळ्या होत्या। या साडीच्या मी दुसऱ्या पद्धतीच्या प्लेट्स यामध्ये दाखवल्या आहेत। याला छान डोरी शिवून घेतलेली आहे आणि याला छान असे लटकन पण बनवून घेतलेले आहेत, बघू शकता। या लटकनचा पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। जर तुम्हाला असे लटकन बनवायचे असेल तर तुम्ही तोही व्हिडिओ बघू शकता। याला छानशी अशी ओढणी शिवली आहे मी देवीसाठी। ही पण कशी बनवायची हे पण मी या व्हिडिओत सांगितलेलं आहे। तर आता सांगायचं झालं तर आता मी तुम्हाला जसं मार्गशीर्ष महिना सुरू होता तर यामध्ये सगळ्या देवी कलशच्या साड्या दाखवल्या। तर आता पुढेही मकर संक्रांत येणार आहे, तर मकर संक्रांतीसाठी जे काही वाण लागतात, जे आपण घरी अगदी सहजासहजी आणि सोप्या पद्धतीने बनवू शकतो, तर त्याचेही व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे। जेणेकरून तुम्ही छान छान वाण घरी बनवून तुमच्या मैत्रिणींना जर ते वाणात दिलेत तर त्या पण खूप आनंदी होतील आणि त्यांनाही नक्कीच ते वाण आवडतील। तर त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला लाईक करावं लागेल, शेअर करावं लागेल, सबस्क्राईब करावं लागेल। आणि आता मी जी काही नऊवारी साडी तुम्हाला आजच्या व्हिडिओतनं दाखवणार आहे त्याची मापं पण मी अगदी सोप्या पद्धतीने दाखवले आहे। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायला लागेल, जेणेकरून जर तुम्हाला ही साडी घरी शिवायची असेल तर तुम्ही खूप सोप्या पद्धतीने हा व्हिडिओ पूर्ण बघून ती साडी घरच्या घरी आणि अगदी सहज तुम्ही ही बनवू शकता। तर आता मी तुम्हाला पहिले कटिंग दाखवणार आहे, स्टिचिंग दाखवणार आहे, नंतर कलशाला ती साडी घालून दाखवणार आहे की ती कशी दिसते। त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा। तर चला बघूया आता ही साडी कशी बनवायची। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नऊवारी मध्ये काष्टा कसा पॅटर्न शिवायचा आहे ते दाखवणार आहे। म्हणजे नऊवारी कलश साडी ही काष्टा पॅटर्न मध्ये मी शिकवणार आहे। तर त्यासाठी मी हा कलश घेतलाय, माझ्याकडे हा कलश आहे। याची आपण उंची घेणार आहोत, उंची आहे 7 इंच, ठीक आहे। आणि याची जी गोल आकार आहे हा पण आपण मोजून घेणार आहोत, तर हा आहे 13 इंच। तर आता काय करायचंय आपल्याला, आपली उंची किती आहे 7 इंच, तर मी हा कापड घेतलेला आहे। हा सिल्कचा कापड माझ्याकडे होता म्हणून मी हा घेतला आहे। आणि आता मी काय करणार आहे, याला उंची टाकणार आहे। तर उंची किती होती आपल्या कलशाची 7 इंच, तर 7 + 1 इंच 8 इंच मी घेतलाय। याच्या उंचीमध्ये मी 1 इंच मार्जिन वाढवली आहे। ती कशासाठी वाढवली आहे, कारण हा जो खालचा भाग आहे आपल्याला हा फिनिशिंग करून घ्यायचा असतो, याच्यामध्ये अर्धा इंच जातो। आणि प्लेट्स टाकल्यानंतर जेव्हा इथे आपण फिनिशिंग करतो आणि डोरी शिवतो, ती डोरी जी बनवतो त्याच्यानंतर जेव्हा इथे कापड लावतो ना आपण, तर त्या कापड लावण्याच्या वेळेस इथे अर्धा इंच आपला जातो। त्यामुळे एक इंच मार्जिन ही वाढवायचीच आहे, ठीक आहे। आता लांबीमध्ये मी घेतला आहे 35 इंच, 35। आता मी हे प्लेट्स मध्ये शिकवणार आहे, म्हणजे ही जी साडी आहे ही प्लेट्स मध्ये शिकवणार आहे। याआधी पण मी एक व्हिडिओ प्लेट्स मध्ये साडीचा केलेला आहे, ती साधी साडी होती, ही नऊवारी साडी आहे। तर त्या साडीचा ज्या प्लेट्स मी दाखवल्या होत्या त्या एकमेकांच्या समोर अशा दाखवल्या होत्या, पहिली जी नऊवारी साडी कलश साडी शिकवली होती ती। आता यामध्ये नवीन काहीतरी पॅटर्न घ्यायचा म्हणून मी आता ज्या प्लेट्स दाखवणार आहे त्या सगळ्या एका बाजूने दाखवणार आहे, म्हणजे सगळे एक बाजू। आता जेव्हा जर तुम्हाला ही साडी शिवायची असेल, एकतर तुम्ही पूर्ण ह्या प्लेट्स या बाजूने घ्या किंवा मग या बाजूने घ्या, पूर्ण अशा जशा तुम्हाला बनवता येतील प्रॉपर तशा तुम्ही घ्या। तर मी कुठल्याही एका बाजूने पूर्ण प्लेट्स बनवून घेणार आहे। आता याच्या व्यतिरिक्त अजून एक सांगायचं आहे की आता मी हे प्लेट्स मध्ये शिवणार आहे ही काष्टा नऊवारी। पण जर तुम्हाला ही प्लेट्स मध्ये नको असेल आणि तुम्हाला फक्त हा कापड असा साधाच पाहिजे असेल, तर याची साधी कटिंग, म्हणजे जसं फक्त आपल्याला गोल आकारामध्ये हा कापड आणि याच्यावरती काष्टा लावणार आपण, बस एवढंच जर पाहिजे असेल तर या आधीचा मी एक नऊवारी कलश साडीचा व्हिडिओ बनवला आहे, त्यामध्ये मी पेपरची कटिंग दाखवली आहे अगदी सुरुवातीपासून, की आपल्या या कलशाला गोल आकाराची अशी साडी कशी बनवता येईल।
ठीक आहे. तर त्याचा मी पेपर कटिंग दाखवली आणि त्याला मी फक्त गोल आकार कसा येईल तेवढीच साडी मी त्यावर घेतली आहे आणि त्याच्यावर मी मस्तनी पॅटर्न तुम्हाला त्या नऊवारी कलर साडीमध्ये शिकवलेला आहे. तर त्याचा जो राऊंड आहे, जो गोल आकार, अर्धा गोल आकार जर तुम्हाला या साडीवर पण घ्यायचा असेल तर तुम्ही माझा मागचा व्हिडिओ जाऊन बघू शकता. त्यावरती तुम्हाला सर्व मापं अगदी सुरुवातीपासून आणि प्रॉपर भेटतील. ठीक आहे. तर आता यामध्ये आपल्याला काय करायचंय, आता मी हे कापड घेतलेलंच आहे. मी या तीनही बाजूनी याला फिनिशिंग करून घेतलेली आहे. बघू शकता, याला पूर्ण फिनिशिंग करून घेतलेली आहे. ठीक आहे. अशीच फिनिशिंग तीनही बाजूनी करून घ्यायची आहे. आता काय करायचं, इथनं आपल्याला सुरुवात करायची असे प्लेट्स टाकायला. अशा पूर्ण प्लेट्स आपल्याला एका बाजूला टाकायच्या आहेत. कुठली पण एक बाजू आपल्याला पूर्ण करायची आहे, शेवटपर्यंत प्लेट्स टाकत आणायचे आहेत. ठीक आहे. तर आता याला आपण प्लेट्स टाकून घेऊयात. तर मी अशा प्रकारे प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत. तर या प्लेट्स आता आपल्याला अशा एकावर एक पूर्ण टाकून घेतल्यानंतर आता आपला जो राऊंड आला होता, म्हणजे हा जो कलशाचा राऊंड आला होता, हा 13 होता, बरोबर, 13 इंच. तर 13च्या अर्धी म्हणजे 6.5 इंचाचा आपला हा जो राऊंड आहे हा झाला पाहिजे तयार, पूर्ण 6.5चा. तेवढ्या प्लेट्स आपल्याला इथे जवळ घ्यायच्या आहे. कारण आपल्याला जी नऊवार साडी शिवायची ती कलशाच्या अर्धी शिवायची. ठीक आहे. तर प्लेट्स टाकल्यानंतर हा भाग तुमचा आता जेवढा आहे, तर माझ्या कलशाचा 13 येतोय, तर त्याच्या अर्धी म्हणजे 6.5 इंच एवढ्या तुमच्या प्लेट्स अशा आल्या पाहिजेत. म्हणजे हा पूर्ण 6.5 इंच आला पाहिजे. तर आता काय करूयात, इथे अर्ध्या इंचावर शिलाई मारून घेऊयात. ठीक आहे. तर इथे अर्ध्या इंचावर मी आता शिलाई मारून घेते. तर अशा प्रकारे मी अर्ध्या इंचावरती ही सिलाई करून घेतलेली आहे आणि इथे खाली पण मी सिलाई करून घेतलेली आहे. बघा प्लेट्स, जेणेकरून ह्या प्लेट्स अशा सुंदर दिसतील एकसारख्या. ठीक आहे. तर अशा दोन्ही सिलाई मी करून घेतल्या. आता याच्यावरती आपल्याला जी काष्टा तयार करायचा, म्हणजे ब्राह्मणी नऊवारी साडीसारखा, ब्राह्मणी नऊवारी सारखा काष्टा तयार करायचे. तर त्यासाठी मी हा जांभळा कापड घेतलेला आहे. आता हा कापड माझ्याकडे प्लेन होता, यावरती माझ्याकडे लेस नव्हती, तर ही लेस मी वरून लावून घेतलेली आहे. तर असे कापड मी 2 कट करून घेतलेले आहे. तर हे किती इंचाचे आहेत, तर हे 9 इंच उंची घेतली आहे आणि रुंदीला मी 15 घेतला आहे. थोडं जास्तच घेतलंय, म्हणजे प्लेट्स टाकल्यानंतर म्हणजे एक्स्ट्राचं होईल ते लागल्यास कट करता येईल. पण 9x15चे अशी मी 2 हे कापड कट करून घेतलेले आहे. ठीक आहे. तर आता यावरती आपल्याला जो काष्टा तयार करायचा, जसं ब्राह्मणी नऊवारीला असतो तसा, तर तो काष्टा आपण तयार करूया. म्हणजे ही ब्राह्मणी नऊवारी सारखी काष्टा पॅटर्न मध्ये नऊवारी बनणार. तर चला आता आपण पहिले याचा काष्टा तयार करूयात.
आता काय करायचे, हे जे प्लेट्स आहेत आपल्या ह्या बरोबर एकावर एक घेऊन आपल्याला या कोपऱ्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि याला पण. आणि हा जो राहिलेला एक्स्ट्रा कपडा आहे हा कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून मग हा काष्टा याला व्यवस्थित बसेल आणि आकार या प्लेटच्या व्यवस्थित दिसतील. तर आता चला याला आपण स्टिच करून घेऊया प्लेट्सला. तर अशा प्रकारे आता हे आपण काष्टा लावून घेतला आहे. हे बघा आता इथे आपण प्लेट्स दिले आहेत, या प्लेट्स दिसत असतील दोन्ही बाजूनी. तर आता काय होतं, आता इथे शिलाई दिसते आपली बरोबर. तर आता माझ्याकडे हे असे काठ उरले आहेत, तर हे काठाचं मी काय करणार आहे, याला फोल्ड करणार आहे असं असं आणि बरोबर याच्यावरती इथे हे स्टिच करून घेणार आहे, जेणेकरून हा पूर्ण लुक असा पूर्ण काठाचा येईल. तर असं मी दोन्ही बाजूनी हे काठ आता लावून घेते. आता हे काठ लावल्यानंतर आपल्याला काय करायचंय, ही 2 इंचाची पट्टी मी कट केली आहे, म्हणजे अशी 2 इंच. आणि लांबीला तुम्हाला जेवढी लागते तेवढी घ्या. तर मला एवढी लागते म्हणून मी एवढी घेतली. तर याचं काय करायचंय, सेंटर काढून घ्यायचंय या पट्टीचा. असं इथे सेंटर काढून घ्यायचं आहे. याला हलका नॉच देऊया. ठीक आहे. आता काय करायचंय, याचा पण एक सेंटर काढून घ्यायचा आपल्याला, मध्य काढून घ्यायचंय. हा बरोबर या मध्यावरती असा ठेवायचंय आणि हे पूर्ण असं एवढं स्टिच करून घ्यायचं आहे. हा आणि नंतर याला पलटी करून याला हे असं फिनिशिंग द्यायचं आपल्याला. ही अशी पट्टी फिनिशिंग करून घ्यायची आणि मग ही जी राहिलेली पट्टी आहे याला पण पूर्ण फिनिशिंग करून घ्यायचं, जेणेकरून ही पूर्ण डोरी तयार होईल. म्हणजे कलशाला बांधण्यासाठी आपल्याला ही पूर्ण डोरी तयार होईल. तर आता मी काय करते, पहिले ही जी लेस आहे काठाची ही लावून घेते आणि ही डोरी तयार करून घेते.
तर अशा प्रकारे मी हे बघा काठ इथे पण लावून घेतले आहे, तिथे सिलाई दिसत होती तर इथे पण लावून घेतले आहे. त्यानंतर याला फिनिशिंग दिली आणि ही डोरी पूर्ण करून घेतली आहे. याला छानशी अशी लटकन मी बनवून घेतलेली आहे. आता तुम्हाला जर अशी लटकन बनवून घ्यायची असेल तर याचा पण मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता की मी ही लटकन कसे बनवले, अगदी सोप्या पद्धतीने सांगितले आहे. तर तुम्हाला जर बनवायची असेल तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता आणि बनवू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपली ही ब्राह्मणी काष्टा नऊवारी साडी तयार झालेली आहे. बघू शकता किती छान दिसते आहे आणि कुठेच आपले धागे दिसत नाहीये. बघा पूर्ण पॅक केले आपण, पूर्ण लॉक सिस्टीम केलेला आहे. ठीक आहे. पूर्ण ठिकाणी पूर्ण लॉक केलाय, धागा कुठनंही निघणार नाही, जर वॉश केला तरीही निघणार नाही. आणि त्यानंतर आता काय करायचं, याला आपल्याला ओढणी शिवायची आहे. तर ओढणी मी काय केली, या ग्रीन कलरची घेतली आहे, हिरव्या कलरची, जेणेकरून ते आणखी उठून दिसेल आणि सुंदर दिसेल. तर माझ्याकडे हा कापड होता, सेम हाच कापड घेतलाय मी. आता याला ही पट्टी नव्हती, मी काय केलंय, माझ्याकडे एक जुनी साडी होती, त्या जुनी साडीचं पूर्ण मी हे जे काठा आहे ते काढून घेतले होते. तर त्या काठांचा तर वापर कुठे करायचा म्हणून मी आजच्या या साडीला त्या पूर्ण काठांचा वापर केला आहे. जसं वेस्ट आउट ऑफ बेस्ट असं म्हणता येईल, असंच मी त्याचा वापर केलाय, जसं जुन्यापासून नवीन. तर हे काठ मी आता याला लावून घेतलेले आहेत, प्रॉपर अशी पूर्ण फिनिशिंग करून घेतलेली आहे. आणि याला बघा तीनही बाजूनी या कापडाला पण फिनिशिंग करून घेतलेली आहे. आणि आता याची उंची मी काय घेतली आहे, ओढणीची उंची मी 7 इंच घेतली आहे. म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये पण मी ओढणी तुम्हाला दाखवली होती, पण त्याची मी जी उंची होती ती थोडी कमी घेतली होती आणि लांबीला पण मी कमी घेतली होती. पण यावेळेला मला असं वाटलं की ओढणी थोडी मोठी बनवावी, त्यामुळं मी ही उंचीला 7 घेतली आहे आणि लांबीला घेतली आहे मी 23 इंच घेतली आहे. ठीक आहे. म्हणजे 7x23 ची ही ओढणी मी बनवली आहे. जर तुम्हाला यापेक्षा लहान हवी असेल तर तुम्ही लांबीला लहान पण बनवू शकता आणि उंचीला पण लहान बनवू शकता, पण यापेक्षा मोठी नका बनवू, कारण जर आता एवढी हाईट असेल तर ही प्रॉपर बनली आहे याच्यासाठी. ठीक आहे. तर आता कलशला ही साडी आपण आता नेसूयात आणि कशी दिसते हे मी तुम्हाला दाखवते.